तर मित्रांनो, यासाठी गुगलवरती लाडकी बहीण योजना असं सर्च करा आणि त्यानंतर एक नंबरला वेबसाईट येईल. बघा वेबसाईट काय आहे व्यवस्थित बघून घ्या. ladkibahin.maharashtra.gov.in याच अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. इतर कुठेही क्लिक करू नका. आता वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी पोर्टल ओपन होणार आहे. आपलं जे लाडकी बहीण योजनेसाठीची वेबसाईट होती तेच हे पोर्टल असणार आहे. आणि तुम्ही कुठेही म्हणजे तुम्ही नारी शक्तीवरून फॉर्म भर ऑफलाईन फॉर्म भरलेला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी येऊनच तुमची KYC करायची आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. रिफ्रेश करा एकदा वेबसाईट. रिफ्रेश केल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी पर्याय येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. आता येथे क्लिक करावे तुम्ही आता खाली देखील बघू शकता. येथे क्लिक करावेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण लक्षात घ्या वेबसाईट कोणती असणार आहे तर वेबसाईट तीच असणार आहे. तुम्हाला जर असं आलं तर तुम्ही रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन येणार आहे. लक्षात घ्या अनेकांना ऑप्शन येत नाही म्हणताय. रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर हा ऑप्शन तुम्हाला 100% येणार आहे. त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. 12 अंकी आधार क्रमांक टाकून शेजारील कॅप्चा कोड आहे 762771 यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि खाली तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी संमती जी असणार आहे ते खाली घ्या. आणि खाली घेऊन तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी या ठिकाणी संमती द्यायची आहे. आता मी बघा या ठिकाणी कॅप्चा कोड टाकलेला आहे. आणि कॅप्चा कोड टाकून मी आता खाली येऊन आधार प्रमाणीकरणासाठी मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून OTP पाठवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कुठं OTP पाठवा. आणि OTP पाठवल्यानंतर लाडक्या बहीण ज्या बहिणीचा आधार नंबर टाकला आहे तिच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक 6 अंकी OTP येणार आहे. लक्षात घ्या OTP मध्ये चुका करू नका. आता OTP पाठवा या बटनावरती मी क्लिक करतो. सर्व प्रोसेस लाईव्ह असणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करायचा आहे. आता बघा या ठिकाणी मला आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार आहे. 10 मिनिटाचा वेळ असणार आहे. त्यामुळे घाई करू नका. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला OTP येणार आहे. नंतर या सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. कारण OTPची साईट देखील लोड घेत आहे. त्यामुळे OTP येताना देखील तुम्हाला कधी कधी उशीर होऊ शकतो. परंतु त्यामुळे गडबड करायची नाही. सबमिट करावर क्लिक केलं. आता या ठिकाणी वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक मागत आहे. लक्षात घ्या तुम्ही जर वडिलांच्या नावाने फॉर्म भरलायचा पतीचा असेल तर पतींचा टाकायचा. आणि त्या शेजारी परत खाली जो कॅप्चा कोड आहे बघा या ठिकाणी 194452 तो कॅप्चा कोड मी या ठिकाणी टाकतो. आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर पुन्हा एकदा मला खाली येऊन आधार प्रमाणीकरणासाठी मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवा म्हणायचं आहे. आता तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावर OTP जाणार आहे. OTP गेल्यानंतर मी आता OTP टाकून खाली बघा सबमिट करा या बटनावरती क्लिक करतो. सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आता पुढील पेज ओपन होणार. आता या पेजमध्ये तुम्हाला काय निवडायचं आहे तुमचा प्रवर्ग निवडायचा आहे. प्रवर्ग म्हणजे तुमच्या जातीचा जो प्रवर्ग असणार आहे तो प्रवर्ग निवडायचा आहे. आता या ठिकाणी बघा मी निवडावरती क्लिक करतो. आणि निवडावरती क्लिक केल्यानंतर बघा मला खाली पर्याय ओपन होणार आहे. त्या पर्यायामध्ये तुमचा जो पर्याय आहे तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडावा लागणार आहे. बघा निवडावरती क्लिक करा. केल्यानंतर या ठिकाणी बघा अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जाती भटक्या जाती क जे कोणती तुमची जात असणार आहे ती जात तुम्हाला या ठिकाणी तुमची निवडायची असणार आहे. जातीच्या या प्रवर्गावर तुम्हाला या बटन घ्यायचं आहे. आणि तुमची जी कोणती जात आहे ती फक्त तुम्हाला या ठिकाणी निवडावी लागणार आहे. जास्त काही बघायचं आणि निवडा. आणि जात निवडल्यानंतर बघा खाली काय आलं आहे की तुम्हाला माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तुम्हाला या ठिकाणी काय म्हणायचंय तर होय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय. होय केल्यानंतर खाली अजून एक 2 नंबरला तुम्हाला पर्याय असणार आहे. तो पर्याय काय आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासकीय नोकरदार आहे का किंवा कोणी पेन्शनधारक आहे का अशी सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी बघा खाली देखील विचारली आहे. आता तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासकीय नोकरदार असेल तर हो म्हणा. नसेल तर तुम्ही या ठिकाणी नाही म्हणून तुमची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्ही या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे. आता मी या ठिकाणी बघा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही शासकीय नोकरीचा लाभ घेतंय का होय नसेल घेत तर तुम्ही नाही जी काय असेल ते निवडा. आणि निवडल्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं बघा खाली येऊन ही जे टिक मार्क आहे त्या टिक मार्कवरती तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे. उपरोक्त क्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी आहे. ही माहिती खरी आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क करायचा आहे. आणि टिक मार्क केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला खाली सबमिट करा या बटनावरती क्लिक करावे लागणार आहे. आता मी थोडी वेबसाईट लोड घेते. लक्षात घ्या वेबसाईट अजूनही खूप हळूहळू चालते. घाई गडबड करू नका. 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे त्यामुळे गडबड करायची नाही. व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता सबमिट करा या बटनावरती मी क्लिक करतो. आणि सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा जर तुम्हाला असं या पद्धतीने ग्रीनमध्ये मेसेज आला KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली म्हणून तर तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली असे तुम्ही समजून घेऊ शकता. त्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला फॉलो करायला सबस्क्राईब करायला तुमचे जे काही प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.